आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच राजकीय पक्षांनी कंबर कसलेली आहे। त्यात चिपळूणमध्ये मंत्री उदय सामंत यांनी मित्रपक्षांविरोधात दंड थोपटलेला आहे। आपल्याला महायुती म्हणून निवडणुका लढायच्या आहेत, पण जर कुणाला खुमखुमी असेल तर आपला धनुष्यबाण कसा चालतो हे देखील दाखवून देऊ, असा इशाराच मंत्री उदय सामंतांनी दिला। त्यांचा रोख होता तटकरेंकडे। त्यामुळे चिपळूणमध्ये नवा सामना रंगण्याची चिन्ह दिसतायत। तर सामंतांच्या या विधानाकडे फार लक्ष देण्याची आवश्यकता नाही, अशी प्रतिक्रिया खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिली। मला असं वाटतं की महाराष्ट्रात जेवढं जास्त कोण बोलत नाही तेवढं तुमच्या तालुक्यात बोलायला लागले। आम्ही स्वबळावर लढणार आहोत, आम्ही जिंकलोच आहोत, आमच्याकडे ही संस्था आहे, आमच्याकडे ती संस्था आहे, आम्ही 33,000 शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेलो आहोत। काही म्हणतात आम्ही शाळांपासून 28,000 लोकांपर्यंत पोहोचलेलो जाऊ आहोत। माझी आपल्याला विनंती आहे की आपल्याला महायुतीनंच निवडणूक लढवायची आहे, पण कोणाला खुमखुमी असेलच तर आपला धनुष्यबाण कसा चालतो हे देखील दाखवण्याची जबाबदारी। एवढं काय महत्त्व देण्याची गरज नाही। त्याचं कारण आहे की आम्ही महायुतीमध्ये आहोत। लोकसभेत विधानसभेत आम्ही एकत्र लढलो। सरकार आज आमची संयुक्त सरकार दिल्लीची मुंबईची आहे आणि त्यामध्ये असं काही स्थानिक स्तरावर काही कोणी भाष्य केलं त्याच्यावर एवढं काही सिरियसली घेण्याचं कारण नाही। तर मनोमिलन नाटकाचं जोरदार प्रमोशन सध्या बघायला मिळत आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले। एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना हा टोला लगावलेला आहे। ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांवरून एकनाथ शिंदेंनी जोरदार टोला लगावला। अंबरनाथमधील कार्यक्रमामध्ये बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची नाव न घेता ठाकरे बंधूंवर टीका बघायला मिळाली। मनोमिलन नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले। काही नाटकं कॉमेडी असतात, रडकी असतात, काही काय असतात, ते जाऊ द्या, सोडून द्या। पण पूर्वी भाऊबंदकी नाटक खूप गाजलं होतं। आता मनोमिलनाच्या नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे। ठीक आहे, जाऊ द्या, चांगलं आहे, चांगलं आहे। अशोक मामांचं एक नाटक खूप भारी होतं। त्या नाटकाचं नाव होतं सारखं छातीत दुखतंय, होतं ना, सारखं छातीत दुखतंय। मामांना मी सांगू इच्छितो, शिवसेनेचं यश पाहून काही लोकांच्या सारखं पोटात दुखतंय। स्थानिक स्वराज्य संस्थेवर महायुतीचा भगवाच फडकणार, असं एकनाथ शिंदे म्हणाले। विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, असं सुद्धा शिंदेंनी म्हटलं। मवियाला पराभव समोर दिसतोय, त्यामुळे मोर्चे बांधणी सुरू आहे, असं शिंदेंनी म्हटलंय। मवियाच्या मोर्चाची एकनाथ शिंदेंनी खिल्ली उडवली आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये महायुतीचा भगवा झेंडा फडकेल, असा विश्वास सुद्धा एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार श्रीकांत शिंदेंनी शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली। या बैठकीत शिवसैनिकांनी युतीबाबत नाराजीचा सूर आळवला। नाशिक, नागपूर, अमरावती, संभाजीनगर या सगळ्या विभागामधील पदाधिकाऱ्यांनी स्वतंत्र निवडणुका लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे, अशी सूत्रांकडून माहिती मिळते। तर अनेक ठिकाणी युती धर्म मित्रपक्षांकडून पाळला जात नसल्याचा आरोपही शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला। मतदारसंघामध्ये आम्हाला संपवण्याचं काम सुरू आहे, अशी भावनाही अनेक पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवली। याशिवाय ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, मीरा भाईंदर, उल्हासनगर, वसई विरार आणि भिवंडी या नगरपालिकांमध्येही शिवसेना भाजप युतीबाबत अजूनही संभ्रम असून दोन्ही पक्षांकडून स्वतंत्र मोर्चे बांधणी सुरू आहे। त्यामुळे मुंबई वगळता इतर जिल्ह्यांमध्ये युतीबाबत अजूनही मतभेद असून हे मतभेद मिटवताना तीनही पक्षातील प्रमुख नेत्यांचा कस लागणार आहे।